जिथे भाजप सक्षम आहे तिथे स्वबळावरच लढणार गणेश नाईकांनी आता शिंदेंना आव्हान दिलेलं आहे। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार वक्तव्य केलं। मात्र असं असलं तरी ज्या ठिकाणी भाजप पक्षात सक्षम आहे त्या ठिकाणी आपण स्वबळावरच लढण्याचा हट्ट धरणार असं सांगत गणेश नाईकांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुलं आव्हान दिल्याचं पाहायला मिळतंय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काही वक्तव्य केलेली आहेत। महायुतीमध्ये जर त्या ठिकाणी निवडणूक लढवली तर आनंदच आहे, पण मी स्पष्टपणे सांगतो, ज्या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते सक्षम आहेत आणि जर त्यांच्यावर अन्याय होणार असेल तर मी राज्याच्या नेतृत्वाला निश्चितपणे त्या लोकांची बाजू मांडून जर गरज पडली तर स्वतंत्र लढण्याकरता त्या ठिकाणी मी त्यांना सांगेन। गेल्या वेळा ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिंकलेली होती, अरुण अण्णा लाड। त्याच्यानंतर अरुण अण्णा लाड आणि सारंग पाटील यांच्या बंडखोरीमुळं ही जागा गेलेली होती आमच्याच पक्षातल्या। त्यानंतर जनता दलाचे शरद पाटील हे एकदा निवडून आले होते आमच्या पक्ष म्हणजे सगळ्यांच्या साथीनं। त्यामुळं हा राष्ट्रवादीची जागा असल्यामुळं ही आमची जागा आहे असं आमचं म्हणणं आहे। परंतु गेल्या वेळा कोल्हापूर जिल्ह्यातल्या मतामुळे ते निवडून आलेले होते आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पदवीधरांची संख्या मोठी आहे। वाटते आम्ही तिन्ही युतीच्या नेतेमंडळींना पटवून देण्यामध्ये यशस्वी होणारच आणि भयामाने हे आमचे उमेदवार ठरणारच असा आज आमचा संकल्प आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।